लातूर जिल्ह्यात सततच्या दुष्काळामुळे शेतकरी पारंपरिक पीक पद्धतीत बदल करत आहेत। औसा तालुक्यातील मातोळा इथल्या प्रशांत भोसले यांनी ऊसाऐवजी आलं पिकातून आर्थिक प्रगती साधली आहे। यंदा त्यांच्याकडे 7 एकरमध्ये आल्याची लागवड करण्यात आली आहे। दुष्काळी परिस्थितीही त्यांनी आधुनिक पद्धतीने पिकाचं नियोजन केलंय। आलं विक्रीतून त्यांना 10 लाख रुपयांचा निव्वळ नफा मिळणार आहे। आज आपण प्रशांत भोसले यांच्या आलं पिकाची यशोगाथा जाणून घेण्यासाठी लातूर जिल्ह्यात जाऊयात। औसा तालुक्यातील मातोळा गाव तेरणा नदीच्या काठावर वसलेलं याच गावात प्रशांत भोसले यांच्याकडे 23 एकर शेती आहे। 1996 पासून ते शेती करतायत। सुरुवातीला पाण्याची चांगली सोय असल्यानं ऊस लागवडीवर त्यांचा जोर होता, मात्र आपल्या मित्राच्या सल्ल्यानुसार 2006 पासून त्यांनी ऊसाऐवजी आलं लागवडीवर जोर दिलाय। 2006 ला आमचे मित्र काकडे सर मला भेटले आणि काकडे सरांनी मला ऊसाच्या आणि अद्रकाच्या याच्यामधली तफावत सांगितली आणि मी 2006 ला अद्रक लावायचा निर्णय घेतला आणि 2006 ला अद्रक लावल्यानंतर त्यावेळेस मला 4200 रुपयानं माझी अद्रक विकली गेली आणि त्यावेळेस मला जवळपास 110 क्विंटलपर्यंत उतार आला होता। जवळपास 4.5 लाख 4.5 पावणे 5 लाखापर्यंत एकरी मला अद्रक त्यावेळेस निघालेलं होतं आणि तेव्हापासून मी अद्रक शेतीकडे सातत्यानं 10 वर्षापासून शेती अद्रकाची करतोय आणि ऊसाची आणि पारंपरिक शेती तेव्हापासून कमी प्रमाणात केलेली आहे। 2006 सालापासून त्यांनी आलं पिकातून चांगलं उत्पन्न मिळवलंय। यंदा त्यांनी 7 एकरांमध्ये माहीम जातीच्या आल्याची लागवड ऑगस्ट महिन्यात केली आहे। लागवडीआधी नांगरणी कोळपणी करून शेणखत टाकलं। 5 फुटाचे बेड तयार करून आल्याची लागवड करण्यात आली आहे। इकडं माहीम जातीचं अद्रकाची मी 10 वर्षापासून निवड करतोय आणि यावर्षी सुद्धा मी माहीम जातीचंच अद्रक लावलेलं आहे। हे अद्रक लावण्यासाठी मी जमिनीची नांगरण केली, जमीन मुगडून घेतली। त्यापूर्वी मी शेणखत घातलं होतं 120 ट्रॅक्टर आणि जमिनीची पाळ्या वगैरे घालून 5 फुटाचं बेड तयार केलं आणि बेड तयार झाल्यानंतर वर 2 वळीमध्ये अगोदर वरी ड्रीप आथरलं। ड्रीपवर आथरून बेडवरती 2 लाईनीची आम्ही 25 ते 50 ग्रामचा तुकडा तयार केला आणि 2 लाईनीमध्ये आम्ही त्याची लागवड केलेली आहे। भोसले यांच्याकडे 4 बोरवेल आहेत, मात्र दुष्काळामुळे फक्त 2 बोरवेल्सला पाणी आहे। उपलब्ध पाण्यावर आलं पिकाचं नियोजन करण्यात आलंय। पाणी आणि खत देण्यासाठी ठिबकचा वापर देखील करण्यात आलाय। तसंच गरजेनुसार रासायनिक खतांचा वापर देखील करण्यात आलाय। रोग आणि किडींचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून वेळोवेळी बुरशीनाशकाची फवारणी देखील करण्यात आली आहे। अद्रकाची लागवड बेडवरती करण्यापूर्वी 2 पोते युरिया, 2 पोते पोटॅश, 4 पोते सुपर, 1 पोते लिंबोळी पेंड आणि 1 पोते 10-26-26 ह्या सुरुवातीला आम्ही टाकून घेतलं आणि नंतर 10-15 दिवसाच्या नंतर ज्यावेळेस 20-21 दिवसाला अद्रकाची उगवण चालू झाली त्यावेळेस आम्ही सुरुवातीला 19-19 प्रत्येक पाण्यासोबत एकरी 4-5 किलो प्रमाणात आम्ही द्यायला सुरुवात केली। नंतर 19-19 नंतर 052-34, 12-61, 0050 याप्रमाणे आम्ही पाण्याच्या पाळीनुसार 4 दिवसाला जसं शक्य आहे तसं आम्ही खात देत आलो। फेरस, मॅग्नेशियम, बोरान इत्यादी सूक्ष्म द्रव्ये ड्रीप वाटर दिले आणि ते दिल्यामुळं पिकाची वाढ अतिशय जोमात झाली। पानावर असं टवटवीतपणा दिसून आला आणि अद्रकाचं जे मधलं देठ आहे त्या देठाची अशी उंची वाढलेली दिसून आली। अद्रकावरती सुरुवातीला करप्याचा प्रादुर्भाव दिसून आला आणि तो कंट्रोलमध्ये आणण्यासाठी मी 22 M45 ह्या बुरशीनाशकाचा वापर केला आणि त्यानंतर थोडा टिक्का बी मला नंतर जाणवला। त्यासाठी मी ब्लू कॉपरचा वापर केला आणि मध्ये देठामध्ये एक आळी आली होती त्यासाठी मी कोराजनचा वापर केला। ती आळी त्याच्यातून कंट्रोल आली आणि त्याच्यामुळं अद्रकाचं पीक मला सध्या चांगल्या स्थितीमध्ये आहे। पाण्याची चांगली उपलब्धता असल्यानं गेल्या 10 वर्षात भोसले यांना एकरी 125 क्विंटल पर्यंत उत्पादन मिळालंय। मात्र यावर्षी औसा तालुक्यात पाऊस कमी झाल्यानं पाणी टंचाईला सामोरं जावं लागतंय। कमी पाणी, उशिरा लागवड यामुळे यावर्षी एकरी 79 क्विंटल आल्याचं उत्पादन मिळणार आहे। 7 एकरातून किमान 500 क्विंटल आल्याचं उत्पादन अपेक्षित आहे। 3000 रुपये क्विंटल प्रमाणे 15 लाख रुपयांचं उत्पन्न मिळणार आहे। 5 लाख रुपयांचा खर्च वगळता 10 लाख रुपयांचं उत्पन्न भोसले यांना मिळणार आहे। 135-40 क्विंटलपर्यंत एकरी उत्पादन घेतलेलं आहे आणि यावर्षी प्रचंड पाणी टंचाई, खूप मोठा दुष्काळ वातावरणाची परिस्थिती, अद्रकाची उशिरा लागवड ह्या गोष्टी विचारात घेतल्यानंतर मला असं वाटतं की माझं अद्रकाचं एकरी उत्पादन 70 क्विंटलपर्यंत जाईल
आणि जे माझं 70 क्विंटलला जर गेलं, माझं 7 एकर एकूण क्षेत्र आहे, 500 क्विंटल अद्रक निघल. आणि आजचा सध्याचा दर कालचा 3,000 रुपये आहे. ते जर पकडला तर 5-15 लाख रुपये मला यामधून मिळतील. आणि यासाठी माझा एकूण खर्च 5 लाख रुपये झालेला आहे आणि निव्वळ मला नफा 10 लाखापर्यंत मिळण्याची शक्यता आहे. भोसले यांना शेतीच्या कामात त्यांच्या कुटुंबाचीही मदत मिळते. घरातील सर्वजण मिळून शेतीचं नियोजन करतात. तसंच दैनिक ॲग्रोवन वाचनाचा त्यांना चांगला फायदा होतोय. कमी पाण्यातही आल्याचं चांगलं उत्पादन आल्यानं परिसरातले शेतकरी आल्याचं पीक पाहण्यासाठी येत आहेत. या अद्रकाच्या पिकाकडे वळून शेती वाढवली. अगोदर ऊसाचंही पीक घेत होतो, पण शेतीत आज जी प्रगती आहे ती माझ्या मुलाच्या कष्टामुळं आहे. अद्रकासारखा मुलाच्या कष्टामुळं, माझी पत्नी, माझ्या सुना या सर्वांच्या प्रयत्नामुळं आज शेतीत थोडी बहुत आपण प्रगती साध्य केलेली आहे. ह्या वर्षी अद्रक लावण्याचा निर्णय घेतला, पण पाणी कमी असल्यामुळं मग कसं करावं असं वाटू लागलं. पण आम्ही अग्रवन पेपर नेहमीच वाचतो आणि त्याच्यामध्ये सांगितलं, बघितलं, वाचलं की पाण्याचं नियोजन व्यवस्थिशीर करून सगळ्याचं म्हणजे विचार घेऊन करता येते. बाजारपेठेचा योग्य अभ्यास करून आपण जर उत्पन्न घेतलं तर जास्त फायदा होऊ शकतो. शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता योग्य प्रकारे नियोजन करून सगळ्याच कुटुंबाचं हे सहकार्य घेऊन जर शेती केली तर आपण चांगल्या प्रकारे शेती करू शकतो. तालुक्या किंवा जिल्ह्यात परिसरामध्ये शेती करणं हा खूपच आवड झालेला आहे सध्या. अशा परिस्थितीमध्ये काहीतरी वेगळं करून दाखवण्यासारखं या शेतकऱ्यांनी मेहनतीनं करून दाखवलेलं आहे. ते पाहण्यासाठी आम्ही आलेलो आहे. प्रशांत भोसले यांनी हवामान बदलानुसार पिकात बदल केल्यानं त्यांना चांगलं उत्पन्न मिळतंय. 10 वर्षातल्या आलं पिकाच्या उत्पन्नातून त्यांनी 10 एकर शेती विकत घेतली आहे. त्यांच्याप्रमाणेच इतर शेतकऱ्यांनीही पाण्याच्या उपलब्धतेनुसार पिकाचं नियोजन करणं गरजेचं आहे. दीपक क्षीरसागर, साम टीव्ही, लातूर.